तरी मी गेले होते दांडेलीला आणि तिथे गेल्यानंतर आमची आयटिनरी वगैरे खूप मस्त होती. बट द डे आय वेंट देअर आय गॉट माय पिरियड्स. आणि त्याच्यानंतरचा दुसरा दिवस द ओनली थिंग आय कॅन डू इज सिटिंग ॲट हॉटेल आणि जस्ट एन्जॉईंग द व्ह्यू ऑफ द हॉटेल. मी बाहेर जाऊ नाही शकले बिकॉज आय रिअली हॅड अ व्हेरी बॅड पेन. आणि ह्याचं पण जास्त दुःख होतं की ओ माय गॉड, ऑन द ट्रॅव्हल, ऑन द ट्रिप आय गॉट माय पिरियड्स. कितीही नकोसा वाटला तरी पिरियड्स येणे किंवा मासिक पाळी येणे हा आपल्या स्त्रियांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. त्याच्यामुळेच आधीच डिस्क्लेमर देते की हा व्हिडिओ फक्त स्त्रियांसाठी आहे, पण फक्त स्त्रियांनीच बघावा असं काहीही नाही आहे. पुरुष जरी बघत असतील तरी पण तुमच्या जवळपासच्या स्त्रियांना हा व्हिडिओ नक्की पाठवू शकता. तुम्हाला टायटलवरून लक्षात आलंच असेल, हा व्हिडिओ आहे फेमिनिन हायजीन किटबद्दलचा. फेमिनिन हायजीन किटमध्ये आपण काय काय ठेवू शकतो, म्हणजेच त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आला की मंथली पिरियड सायकल, तुमची मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे, मंथली सायकल जी आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना काय काय कॅरी करू शकता किंवा एनी हाऊ जर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये सुद्धा पुण्या मुंबईमध्ये राहत आहात, तुम्ही जर ट्रेनने लोकलने प्रवास करत आहात, त्यावेळेला सुद्धा तुमच्या फेमिनाईन हायजीन किटमध्ये तुम्ही काय कॅरी करू शकता, हा सिम्पल व्हिडिओ आहे. ऑफकोर्स मी मगाशी म्हटलं तसं कितीही नकोसे वाटले आपल्याला ही गोष्ट, तरीसुद्धा जे नैसर्गिक धर्म आहे तो येणारच आहे. त्याच्यामुळे instead of running away from this topic, let's talk about it. फेमिनाईन हायजीन किट काय आहे ही गोष्ट, मुळात आधी कशाला वापरायची, गरजच काय आहे सांगते. खूप मोठी गरज आहे, खूप महत्त्वाची गरज आहे असं म्हणूयात आपण. मगाशी मी सांगितलं तसंच तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जेव्हा तुमचा ट्रॅव्हल टाईम जास्त असतो, तुम्ही सोलो फिमेल ट्रॅव्हलर असाल, एकंदरीतच तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं, फॅमिलीबरोबर वॅकेशनला चाललेलं असेल, त्यावेळेला अचानक पिरियड्स येतात आणि आपलं इन्स्टेड ऑफ एन्जॉईंग तो प्रवास, एन्जॉईंग द वॅकेशन, एन्जॉईंग द ट्रॅव्हल, आपण फक्त आपल्या त्या त्रासामध्येच गळून जातो आणि नंतर फक्त मेमरीजमध्ये राहतात ते आपल्या पिरियड्सच्या आठवणी, राईट. सो त्याच्यासाठीच हे फेमिनाईन हायजीन किट महत्त्वाचं आहे. त्या ज्या ज्या स्त्रियांबद्दल तुम्हाला कन्सर्न आहे त्या सर्व स्त्रियांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. So recently, not only in traveling, but in my day-to-day life also, I switched from sanitary pads to this पॅन्टीज. सो या आहेत पिरियड पॅन्टीज. दुसऱ्या कुठल्याही ब्रँडच्या तुम्ही घेऊ शकता. डिरेक्टली विदाउट युजिंग एनी पॅन्टीज तुम्ही या डिरेक्टली वापरू शकता. सो याच्यामध्ये पॅन्टीज आणि पॅड्स दोन्हीही डिरेक्टली वापरायची गरज नाही आहे. ह्याची कॉस्ट आहे अराउंड 269, तेवढेच पडते आपल्याला. तर ह्याची सगळ्याची लिंक काही जी आहे प्रॉडक्टची ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर मला ह्याचा जेन्युअन मला असं वाटतं की खूप इट इज ॲज गुड ॲज जसं डायपर्स घालतो आपण बेबीजना तसंच आहे हे, पण खरंच खूप युजफुल आहे. ह्यानं कसलाही त्रास होत नाही. सो फर्स्ट थिंग इम्पॉर्टंट इन माय फेमिनाईन हायजीन किट दॅट इज पिरियड पॅन्टीज. सो मी पिरियड पॅड्स कॅरी करण्यापेक्षा मी नेहमी पिरियड पॅन्टीज कॅरी करते. खूप बरं पडतं. आता आजकाल टेम्पॉन्स वगैरे पण निघालेत. सेकंड प्रॉडक्ट इज पॅन्टी लायनर्स. या पॅन्टी लायनर्समुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाग वगैरे ह्याला सामोरं जावं लागत नाही. कधी काय होतं, आपण ट्रॅव्हलिंग करत असतो किंवा इवन दो तुम्ही ऑफिसला वगैरे जात असता, चांगले ड्रेसेस असतात आणि जर त्याच्यावरती डाग पडले हेवी फ्लोमुळे, तर त्यावेळेला किंवा स्पॉटिंग वगैरे होत असेल तर त्यावेळेला हे जे पॅन्टी लायनर्स असतात ते खूप उपयोगी पडतात. ह्याच्यावरती दिलेलं आहे की ते कसं वापरायचं. इट कॅन बी यूज्ड ॲज अ पॅड ओनली. तर तुम्ही ऑलरेडी जर पिरियड पॅन्टी वापरत असाल तर गरज नाही आहे, पण जर तुम्ही डिरेक्टली फक्त सॅनिटरी पॅड्स वापरत असाल तर मात्र तुम्ही पॅन्टी लायनर्स जे आहेत ते वापरू शकता. फ्रंट कॅमेरा सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित उलटं दिसत असेल. मी प्रॉडक्ट जे आहे त्याचे फोटो काढून इथे, हे काही प्रॉडक्ट्स असे नाहीत की तुम्ही फक्त ट्रॅव्हलिंग करतानाच वापरावेत. तुम्ही इतर वेळेला सुद्धा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा हे वापरू शकता. नंतरचं प्रॉडक्ट आहे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासारखाच एक पेन रिलीफ रोल ऑन पण मिळतो, पण हे आहेत हर्बल पेन रिलीफ पॅचेस. ते अशा पद्धतीने लावायचे असतात ज्यावेळेला तुम्हाला पिरियड्समध्ये पेन होतं त्यावेळेला. तर हे असे लावून दिवसभर ठेवून तुम्ही मस्तपैकी हिंडून फिरून येऊ शकता. हे माझं तिसरं पॅकेट आहे ऑलमोस्ट. तर मी हे वापरते आहे सध्या. डॉक्टरने विचारूनच वापरते आहे, त्यांनी हो बोललेलं आहे. बिकॉज त्याच्यातले जे प्रॉडक्ट्स आहेत ते हर्बल्स आहेत इन्ग्रेडियंट्स. त्याच्यामध्ये नॉर्मल मेंथा, पेपरिटा, युकॅलिप्टस वगैरे अशा प्रकारचे जे नॉर्मल हर्बलच प्रॉडक्ट आहेत ज्याचं की काही साईड इफेक्ट नाही आहे. बट तरी पण तुम्ही तुमच्या गायनॅकला रेकमेंड करूनच कुठलेही प्रॉडक्ट्स वापरा. सो हे आहे ते पेन रिलीफ पॅचेस आहेत. खूप इझी जातात वापरायला, बरे पडतात ते वापरायला. सॉरी, थोडंसं वरती कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याच्यामुळे कदाचित नॉईज येईल. त्या ट्रॅव्हल मधल्या पिरियड किटबद्दल बोलत आहोत, त्याच्यामुळे जे बाकी हायजेनिक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. सो जेव्हा केव्हा पिरियड किंवा डेट असतील त्यावेळेला ट्रॅव्हलिंग करायचं असतं, मी माझी इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग घेऊन जाते. खूप इझी आहे हे वापरायला. तुम्ही याच्यामध्ये इतर वेळेला सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता.
याच्यामध्ये फक्त हे घालायचं आणि 5 मिनिटच ठेवायला लागतं हे तुम्हाला चार्जिंग करायला आणि ही मस्तपैकी गरम होते. तर त्यावेळेला ही शेकायला जेव्हा क्रॅम्पिंग वगैरे होत असतं त्यावेळेला छान ह्याचा शेक तुम्ही घेऊ शकता. सो हे पण मस्ट हॅव आहे पिरियड किटमध्ये. सो आतापर्यंत पॅन्टी लायनर्स, पेन रिलीफ पॅचेस पण मग बघितलं, त्याच्यानंतर पिरियड पॅन्टीज दॅट वी हॅव सीन. त्याच्यानंतर आहेत हे टिश्यू पेपर माझ्या पिरियड किटमध्ये नेहमी असतात. आय हॅव टू हॅव देम फॉर द डिस्पोजल. त्यानंतर आहे हे हँड सॅनिटायझर. ते पिरियड किटमध्ये पण वापरू शकतो आपण आणि एनी हाऊ इतर वेळेला सुद्धा ट्रॅव्हल टॉयलेटरीजमध्ये हे असावं. सो छोटंसं सॅनिटायझर आहे. त्यानंतर आहे ही कॅन्डिडची पावडर. ग्रोईनमध्ये वगैरे ज्या वेळेला खूप जास्त घाम येतो त्यावेळेला किंवा जर ते फारच ओलावा आला तर त्याचे इन्फेक्शन्स होऊ शकतात, म्हणून तुम्ही हे कॅन्डिडची पावडर एक स्वतःबरोबर ट्रॅव्हल पिरियड किटमध्ये कॅरी करावी. तर अगेन मी सांगेन की जेव्हा डिस्पोजल वगैरे आपल्याला करायचं असतं त्यावेळेला अशा प्रकारचे जे यूज अँड थ्रोच्या नाही झिपलॉकच्या पिशव्या असतात त्या पण मी कॅरी करते विथ दिस बॅग, सो दॅट ते छान व्यवस्थित राहतं. टिश्यू पेपर आणि या ज्या झिपलॉकच्या पिशव्या असतात त्या मी अशा एकत्र ठेवून कॅरी करते, सो दॅट की मला डिस्पोजलला खूप बरं पडतं. यू कॅन ऑल्सो कॅरी विथ यू. पेन किलर्स मस्त आहेत. त्यानंतर हे आहे एनर्झल किंवा ORS, दोन्हीपैकी काही जे मला त्यावेळेला अवेलेबल होईल ते मी माझ्या नेहमीच्या ट्रॅव्हल पिरियड किटमध्ये माझ्या नेहमी असतं किंवा एकंदरीतच पिरियड किटमध्ये ते माझ्या नेहमी असतं. ओके, आता बोलूयात आपण इतर फेमिनाईन हायजीन. जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करत असतो त्यावेळेला इतर फेमिनाईन हायजीन कुठले प्रॉडक्ट्स आहेत की जे तुमच्याकडे असले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे टॉयलेट सॅनिटायझर स्प्रे आहे हा. त्याने काय होतं, ज्या वेळेला आपण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट या ठिकाणी बऱ्याच मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टमधून आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं. अशा वेळेला हे खरंच खूप उपयुक्त येतं आणि ह्याच्यामुळे बरेचसे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स होत नाहीत. त्याच्यामुळे आयदर तुम्ही हे सॅनिटायझर स्प्रे कॅरी करू शकता किंवा आजकाल त्याच्या टॉयलेटच्या ज्या डिस्पोजेबल कव्हर्स असतात त्याचं मी इथं पाठवते तुम्हाला, इथं टाकते, तर ते सुद्धा तुम्ही कॅरी. बट इन्स्टेड ऑफ ते डिस्पोजेबल कव्हर्स वापरण्यापेक्षा, सेट कव्हर्स वापरण्यापेक्षा मला असं वाटतं की हा सॅनिटायझर स्प्रे आहे तो मुलींसाठी वगैरे सुद्धा मी माझ्या मुलींसाठी वगैरे सुद्धा कॅरी करते आणि खरंच खूप बरं पडतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे ते म्हणजे इंटिमेट वाईप्स आहेत. एज वगैरे चांगला आहे, सो इंटिमेट वाईप्स आहेत या वाईपिंगला वगैरे खूप बऱ्या पडतात. त्यानंतर आता हे जे प्रॉडक्ट आहे ना ते खूप कमाल प्रॉडक्ट आहे. मी म्हणेन खूप बरं पडणारं, खूप इझी पडणारं, जरी लाज वाटली आपल्याला तरी हे खूप बरं पडणारं प्रॉडक्ट आहे. काय होतं, ट्रॅव्हलिंग करताना बऱ्याचदा स्त्रियांना वॉशरूम नसतात अवेलेबल आणि कंट्रोल करणंही शक्य नसतं. अशा वेळेला हे आहेत हे पी बडी म्हणून अशा प्रकारचे जे आहेत ते तुम्हाला इझिली अवेलेबल तुम्हाला होतात की जिथे तुम्हाला मी म्हणते स्त्रियांना कसं सांगत आहे स्त्रियांना हे बाथरूमसाठी वगैरे अतिशय उपयुक्त असं प्रॉडक्ट आहे. त्याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला इथे व्यवस्थित दिलेली आहे की तुम्ही कसे यूज करू शकता. तर त्याच्यामुळे जेव्हा केव्हा खूप ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्हाला कंट्रोल करायची आता गरज नाही आहे, तर तुम्ही हे प्रॉडक्ट तुमच्याबरोबर घेऊन जा आणि तुम्ही हे प्रॉडक्ट वापरू शकता. खूप बरं पडतं हे ज्या वेळेला असं स्पिरिच्युअल जर्नीजला वगैरे तुम्ही जाते, स्पेशली सिनियर सिटिझन स्त्रिया ज्या आहेत त्यावेळेला हा खूप कमाल असं प्रॉडक्ट आहे. स्पिरिच्युअल जर्नीमध्ये काय होतं, बऱ्याचदा मध्ये बाथरूम्स वगैरे नसतात, तुम्हाला जायला खूप अवघड वाटतं, त्यावेळेला हे प्रॉडक्ट तुम्हाला बरं पडणार आहे. अगेन मी सांगेन की ह्याच्या मागे सगळी माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे हे वापरायचं आहे. तर तुम्ही हे घेऊन ह्याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. सो हे आहे स्टँड अँड पी म्हणून, अगेन पी बडी सिरोना या कंपनीचं हे आहे. याचा मी फोटो टाकते. तर ह्याच्यावरती ह्या पद्धतीने हे तुम्ही वापरायचं आहे. खूप इझिली तुम्ही हे वापरू शकता. ट्रॅव्हलिंगमध्ये स्त्रियांसाठी हे वरदान असं प्रॉडक्ट आहे. तुम्हाला ऐकताना कदाचित लाज वाटत असेल, बट जर तुम्ही हा प्रॅक्टिकली विचार केला तर ही जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ती खरंच खूप स्त्रियांना, वुमेनना हायजेनिक दृष्ट्या खूप छान ठेवणारी अशी ही प्रॉडक्ट्स आहेत. सो मला असं वाटलं की आज मी दुसरा ॲक्च्युली व्हिडिओ बनवत होते आणि त्यावेळेला मला असं लक्षात आलं की अरेच्या जर ट्रॅव्हलिंग करताना पिरियड्समध्ये वगैरे जे पिरियड्स येतात त्यावेळेला त्याच्या वेळेला काय कॅरी करावं हे कोणी बोलतच नाही. सो त्याच्यासाठी हा खास स्त्रियांसाठी हा व्हिडिओ होता. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर निव्वळ त्या कारणासाठी एक वन लेडीज टू अनादर लेडीज असं म्हणूयात एक टॉक होतं.
आणि हा जेन्युइन हार्ट टू हार्ट अगेन एक विषय होता. मला माहिती आहे ट्रॅव्हल पॅकिंग सिरीजला किंवा ट्रॅव्हलच्या ज्या टिप्स असतात त्याला तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही, बिकॉज थोडंसं बोर होतं बघायला. बट हे खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात आणि मला असं वाटतं की ज्या विषयांबद्दल कुणीच बोलत नाही आहे त्या विषयांबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि स्पेशली स्त्रियांना जे प्रॉब्लेम्स येत असतात ट्रॅव्हलिंग करताना, पुष्कळदा असं होतं की त्याच्यामुळे भरपूर स्त्रिया ट्रॅव्हल करत नाहीत किंवा ट्रॅव्हल टाईम कमी करायचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की तुम्हाला मनसोक्त जगायला फक्त पिरियड्स हे कारण नसावं आणि म्हणूनच हे सगळे प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही ते सगळ्या गोष्टी सुसह्य करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.